बार्शी तालुक्यातील रुई येथे 17 वर्षीय मुलीचे मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा राग मनात धरून जन्मदात्या पित्याने मुलीच्या ओढणीने तिचा गळा जाणीवपूर्वक आवळून तिला जीवे ठार मारले। विष प्राशन केल्याचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने जन्मदात्या पित्यावर वैराग पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। श्रावणी राजेंद्र नरसुडे, वय 17 वर्ष, राहणार रुई, तालुका बार्शी असे मयत मुलीचे नाव आहे। राजेंद्र लालासाहेब नरसुडे, राहणार रुई असे संशयित आरोपी गुन्हा दाखल। जन्मदाता मुलीच्या पित्याचे नाव आहे। संशयित आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। याबाबत तपास अंमलदार संदेश कृष्णदेव पवार, वैराग पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिल्याने 3 महिन्याच्या खाकी वर्दीच्या तपासानंतर गुन्हा दाखल केला गेला आहे। याबाबत हकीकत अशी की दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 वाजण्याचे दरम्यान संशयित आरोपी पिता नरसुडे यांनी त्यांचे राहते घरी रुई, तालुका बार्शी येथे मयत मुलगी श्रावणी हिचा तिचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा राग मनात धरून मयत मुलीचे ओढणीनं तिचा गळा जाणीवपूर्वक आवळून जीवे ठार मारले। मात्र तिला घरातील कीटकनाशक औषध पाजून तिनं आत्महत्या केल्याचा बनाव दाखवले। त्यानंतर मयताचे झालेले तपास, पंचनामा व वैद्यकीय अहवालावरून मयताचा मृत्यू हा नैसर्गिक किंवा अपघाती नसून तो मयत मुलीचे वडील राजेंद्र नरसुडे यांनी जाणीवपूर्वक गळा आवळून खून केला। मयत मुलगी वापरत असलेला मोबाईलमधील डाटा डिलीट करून पुरावा नाहीसा केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने मुलीचे वडील राजेंद्र यांचे विरुद्ध सरकारतर्फे पोलीस पवार यांनी फिर्याद दिली आहे। सदरचा गुन्हा हा मयताचे चौकशीवरून दाखल आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे करीत आहेत।